इतिहासाच्या अनेक घटकांचा साक्ष असलेला सातारा जिल्हा. या सातारा जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक अशी वाघनखं दाखल झाली. ही वाघनखं सातारच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये ठेवण्यात आली होती. हीच वाघनखं पाहण्यासाठी शिवभक्त, शिवप्रेमी त्याचबरोबर अनेक पर्यटकांनी देखील या सातारच्या संग्रहालयामध्ये आले होते पाहण्यासाठी. आता तुम्ही पाहू शकताय, चिमुकली मुलं असतील किंवा शिवप्रेमी असतील, शिवभक्त असतील, या ठिकाणी आले होते. आपल्यासोबत याच वाघनखांबद्दल बोलण्यासाठी सातारच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे अभिरक्षक आहेत. साहेब, काय सांगाल, किती लोकांनी आतापर्यंत ही वाघनखं पाहिली आणि काय अनुभव? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकात 350 वर्ष पूर्ण झाल्याची औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने सांस्कृतिक विभागाअंतर्गत लंडन येथील शिवकालीन वाघनखे सातारा आणण्याचे ठरवले. त्यानुसार 19 जुलै 2024 रोजी सदर वाघनखेचे प्रदर्शन करण्यात आले आहे. आत्तापर्यंत 6 महिने झाले. आतापर्यंत जवळजवळ 4,20,000 लोकांनी संग्रहालयास भेट दिली आहे. आणि यामध्ये सातारच्या राजघराण्यातील छत्रपती उदयनराजे महाराज, पुन्हा छत्रपती शिवेंद्रराजे महाराज, छत्रपती वत्सलराजे भोसले आणि अभिनेते रितेश देशमुख, त्याचप्रमाणे इतर मान्यवरांनी संग्रहालयास भेट दिलेली आहे. तरी मी शिवप्रेमींना आवाहन करू इच्छितो की फक्त 2 दिवस राहिले ती सदर वाघनखे साताराहून नागपूरला जाणार आहे. त्यामुळे आपण संग्रहालयास भेट देऊन वाघनखेचे दर्शन घ्यावे. आज छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये काही चिमुकली मुलं आले आहेत, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आहेत, त्यांच्याबरोबर आपण बोलणार आहोत. तिथे तू वाघनखं पाहिली का? काय वाटते तुला वाघनखांकडे पाहून? आम्ही कधीच वाघनखं पाहिली नव्हती, फक्त इतिहासात पाहिली होती. आणि आज आम्हाला प्रत्यक्षात बघताना खूप आनंद झाला. आम्ही इतर हतियार पण बघितले, ते आम्ही फक्त पुस्तकातच बघितले होते, आज प्रत्यक्षात बघितले. म्हणून मी खूप भाग्यवान आहे की मी वाघनखं बघितले. दीदी, तू काय सांगशील? वाघनखं पाहिली, वाघनखांचा जो पाठ्यपुस्तकात आपल्याला धडा होता, त्यानंतर आता खुद्द आपल्या डोळ्यासमोर ही वाघनखं पाहायला मिळतात, त्याबद्दल काय सांगशील आणि काय आव्हान करशील? की सगळ्यांना मी पहिलं आवाहन करेल की तुम्ही नक्की याला भेट द्या. कारण आता मला कळलेलं आहे की 31 तारखेला ही वाघनखं नागपूरला जाणार आहे. त्याच्यामुळे आम्ही आता खास वाघनखं बघायसाठी इथं आलो. खूप छान वाटतंय बघून, कारण प्रत्यक्षात 4थीच्या पुस्तकात फक्त आम्ही वाचलं होतं की असं प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला, ते वाघनखं वापरून. पण आम्ही प्रत्यक्षात कधीच वाघनखं बघितली नव्हती. त्यामुळे आता खूप आनंद होतोय वाघनखे बघून. काही आपल्याबरोबर महिला आहेत, त्यांच्याबरोबर आपण बोलणार आहोत. ताई, तुम्ही इथं आलाय, मुलांसोबत आहे, काय सांगाल तुम्ही त्याबद्दल? मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणंदमुले नंबर 1 ची उपशिक्षिका आहे. आणि आज इतका योग छान आहे की आमच्या शाळेची सहल 29 जानेवारी 2025 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आपलं वस्तू संग्रहालय येथे आज आम्ही भेट देण्यासाठी आलो आहोत. इतका अभिमानाने ओर आमचा भरलेला आहे की जी वाघनखं आतापर्यंत आम्ही इतिहासात म्हणजे पुस्तकामध्ये पाहिलेली होती, वाचलेली होती, ऐकलेली होती, ती आज आम्हाला प्रत्यक्षात या ठिकाणी पाहायला मिळालेत आहेत. त्यामुळे आम्ही खूप भाग्यवान आम्हाला समजतो. आमची जन्मभूमी बी हीच आहे सातारा, कर्मभूमी पण साताराच आहे. आणि वाघनखं बघण्याचा योग सुद्धा आम्हाला साताऱ्यातच मिळाला. यासाठी आम्हाला खूप असं प्राऊड फील होतंय. जय भवानी, जय शिवाजी. 2 दिवसानंतर हीच वाघनखं नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालयात जाणार आहेत. 2 दिवसांचा अवधी फक्त साताऱ्यात ह्या वाघनखांचा असल्याचं देखील अभिरक्षकांनी सांगितलं. त्याचबरोबर इथे आलेल्या सर्व लहान मुले असतील किंवा नागरिक असतील, त्यांनी हे वाघनखं पाहून आनंद उत्सव साजरा करताना सांगितलं आहे. कॅमेरामॅन ओमकार सह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.